या दोन्ही सोयऱ्यांना एकत्र आणण्याचं काम या सत्काराने केलेलं गेलेलं आहे. यस, हा सोयरे चषक या दोघांच्याही लक्षात राहील, आपल्या अख्ख्या महाराष्ट्राच्या लक्षात राहणार आहे. भरत शेठ बेलोसे या सोयरे चषकाच्या माध्यमातून आमदार साहेबांचं, महेंद्र शेठ दळवी साहेबांचं आणि प्रशांतजी नाईक साहेबांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी करतायत. वाह, सोयरे चषक सुपर डुपर हिट झालाय. कमी दिवसामध्ये आयोजन झालं. स्पर्धा होणार की नाही अशी चिंता आम्हाला पडली होती एक आठवड्यापूर्वी, परंतु युद्धाचे ढग दूर झाले आणि स्पर्धा अचानकपणे झाली आणि सुपर हिट सुद्धा झाली. आमदार साहेबांचा सन्मान. त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मोहिते साहेब, जिल्हा सरचिटणीस मोहिते साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. या ठिकाणी मोहिते साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भरत शेठ बेलोसे आज सन्मान करतील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व पक्षीय पहा, हा जल्लोष काही वेगळाच आहे. आज बैलजोडी चालली आहे पारगावला आणि हा जिंकल्याचा आनंद या ठिकाणी. कारण विकी खोफकर यांचा संघ जिंकतोय, त्यांचे अभिनंदन. पहा, गुलाल तर बैलगाडी शर्यतीमध्ये देखील उडवला जातो आणि क्रिकेटच्या मैदानात देखील उडवला जातो आज या ठिकाणी गुलाल. अमितजी नाईक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. अलिबाग मुरुड मतदारसंघाचे अध्यक्ष अमितजी नाईक साहेब यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेसाठी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. आमदार साहेब पहा, ही सोयरे चषक अशी स्पर्धा आहे, इथे सगळे पक्ष आणि सगळ्या पक्षातील नेते एका मंचावर पाहायला मिळतील. हे सगळे पक्ष, सर्व पक्षीय नेते एका मंचावर तुम्हाला पाहिजे असेल तर काशीदला यावं लागेल आणि सोयरे चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहावी लागेल. आवर्जून सगळ्या सर्व पक्षीय नेते मंडळींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. ॲडव्होकेट शिंदे, यस, मनोज कुमार शिंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या ठिकाणी ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेबांची टीम देखील आम्हाला पाहायला मिळते आणि तुषारजी शिंदे यांचे बंधू. आणि या ठिकाणी मनोज कुमार शिंदे साहेब आपण उपस्थित राहिला, आपला एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. खास रोह्यावरून आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपला सन्मान या सोयरे चषकात. गोंधळी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल तालुका अध्यक्ष शिवसेना, त्यांचा विशेष सन्मान, एक सन्मान चिन्ह देऊन आणि एक मायेची उबदार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. इकडे साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. या वर्षी 2 मोटरसायकल बाईक, बरेचसे टीव्ही, फ्रीज, ही सगळी पारितोषिक कोकण किनारपट्टीवर यावर्षी भरत शेठ बेलोसे यांच्या नावाची चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर. शैलेजी काते साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातो. या शैलेजी आपलाही विशेष सन्मान. आणि क्रिकेटच्या मैदानात सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा झाली, बैलगाडी क्षेत्रात सुद्धा झाली. या स्पर्धेचे आयोजक भरत शेठ बेलोसे सन्मान करतायत या सगळ्या मान्यवरांचा. आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळाली आहे, त्याबद्दल आपले विशेष सन्मान आहेत. ऋषिकांत डोंगरीकर साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. डोंगरीकर साहेब या आपलाही सोयरे चषकामध्ये विशेष सन्मान केला जातोय. डीसीबी ग्रुप काशीच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आणि आपला सन्मान केला जातोय. बरेचसे सरपंच आलेले आहेत, उपसरपंच आलेत बऱ्याचशा गावांमधून आमदार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. विघ्नेशजी माळी साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. या विघ्नेशजी माळी साहेब, ज्युनियर आकाश तारेकर सुद्धा गुलालात आलेत आज.
सन्मान केला जातो या सर्व मान्यवरांचा। या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती ज्यांनी लाभली, यस, एक विशेष सन्मान आता एका फायनल सम्राटाकडून दुसऱ्या फायनल सम्राटाचा सन्मान या ठिकाणी होणार आहे। एक निलेशजी घाटवळ साहेब यांचाही सन्मान केला जातोय। या सगळे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय। आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच्या स्पर्धेसाठी विविध गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत। रोशनजी भगत साहेब यांचंही आगमन होतंय, यांचंही स्वागत आणि यांचाही सन्मान केला जातोय। भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष भगत साहेब यांचाही सन्मान होईल। मंगेशजी रावकर रोहा शहर प्रमुख यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे। मॅडमचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय। या सगळ्या मान्यवरांचं स्वागत सन्मान या सोयरे चषकाच्या माध्यमातून केला जातोय। आठवणीतील एक सगळे क्षण आहेत, कारण आपण सगळे सोयरे चषकाच्या निमित्ताने एका मंचावर आलेला आहात आणि उदंड आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा आमदार साहेबांना या ठिकाणी दिल्या जात आहेत। अशीच सेवा मात्र समाजाची, या तालुक्याची, महाराष्ट्र राज्याची त्यांच्याकडून घडणार आहे। या मोहिते साहेब, तुम्ही सांगा, पण आमदार साहेबांचं भाषण झाल्यावर घेऊ, ऑफिशियलचा सगळ्या घेऊ। शैलेशजी संगपा साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय। तुम्ही सुचवा मला। या सगळ्या मान्यवरांचं, त्याचबरोबर आमचे अंपायर्स तयार आहेत, आपण देखील आपलाही सन्मान केला जातो। सर्व अंपायर्स, ऑफिशियल, कॉमेंटेटर आपण देखील या। मंडप लाईव्ह आपण देखील यायचंय। आमदार साहेबांच्या शुभ हस्ते आपल्या सगळ्यांचा सन्मान होईल। अर्षद माडिक साहेबांचाही सन्मान होतोय। यस, लिजेंडरी क्रिकेटर गैनीनाथजी, न्हाव्याचे सुपरस्टार, माझ्या मध्ये आमचे विजय घाणेकर सुद्धा आहेत। या विजय घाणेकरजी आपण देखील या। गैनीनाथ भाऊ आपण देखील यायचंय। एक लिजेंडरी खेळाडू, रोहा तालुक्यात गैनीनाथ नावाचा ब्रँड चालतो। या चणेऱ्याचे विभाग प्रमुख सुद्धा आहेत आणि गैनीनाथ भाऊंचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय। न्हावे म्हटलं तर कित्येक वर्ष हे नाव आपण मैदानात पाहतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। विजयजी घाणेकर यांचाही सन्मान होईल। हे क्षण आठवणीतले आहेत, वर्षभर आम्ही वाट पाहतो। विजयजी घाणेकर पहा, विजय घाणेकर म्हटलं तर एक दर्जेदार खेळाडू। गेल्या वर्षी साहेब या विजय घाणेकर यांनी या स्पर्धेमध्ये विशेष पुरस्कार, फायनलला त्यांची टीम होती गेल्या वर्षी आणि महाराष्ट्रातील नामवंत खेळाडूंमध्ये विजय घाणेकर यांचं नाव घेतलं जातं। मुंबईत देखील चांगले क्रिकेट खेळलेत। महेशजी मानकर साहेब आपण या। मान्यवरांचा सन्मान केला जातोय। आपली उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते आणि ही स्पर्धा सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखीच पाहायला मिळाली। हा, विजेते उपविजेते, चला आपण इकडे पुढे यायचंय। दोन्ही टीम आता पुढचे जी पारितोषिक आहे तुमच्यासाठी आहेत। दोन्ही टीम पुढे या। हा, आमचे पंच या स्पर्धेसाठी दोन्ही टीम बक्षीस द्यायचे हातात। हॅलो,
हॅलो हॅलो यस लाईव्ह चालू आहे 24 लाईव्ह इव्हेंटच्या टीमचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हा स्कोरर आणि निकेतजी पाटील स्कोरर आपण देखील या, आपलाही सन्मान केला जाईल. त्यानंतर हा पेन रावे डीजे स्कोरर या पहिल्यांदा आपण या स्कोरर भाऊ. त्यानंतर डीजे आपण देखील या. चला त्यानंतर डीजे डीजे मास्टर या. डीजे मास्टर या लवकर. आता कॉमेंटेटर घेतो. चला डीजे प्लीज या लवकर प्लीज प्लीज. त्यानंतर यस समालोचक रोशन पाटील सर खास तारा या गावातून या ठिकाणी आले आणि यावर्षी महाराष्ट्रभर चर्चा ज्या समालोचकाची आहे असे पनवेल तालुक्यातील एक ख्यातनाम समालोचक रोशन पाटील सरांचाही विशेष सन्मान केला जातोय. त्यानंतर एक फक्त यासिन मर्चंट सर, यासिन भाई या. अलिबागचं भूषण, अलिबागचं भूषण अगदी महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत ज्यांचा आवाज ऐकायला आपल्याला मिळाला असे अलिबागचं भूषण असणारे यासिन मर्चंट सर. काय नाव यांचं नाव काय? आणि संपूर्ण महाराष्ट्रातील क्रिकेट रसिकांचे गळ्यातले ताईत आणि एक सेलिब्रिटी असे समालोचक सन्माननीय चंदू शेट्टे यांचा होतोय विशेष सन्मान. सन्माननीय दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद शेट्टे सर, आपण इथे आलात. सर भाषण घेऊ. हा एक शेवटचा एक सत्कार. वळकेगावचे एक विद्यार्थी आहेत ज्यांनी नवोदय विद्यालयामध्ये मयुरेश सुषमा मंगेश पाटील ज्यांनी 92% नवोदय विद्यालयामध्ये उत्तीर्ण 92% उत्तीर्ण झाला. एकदा जोरदार टाळ्या. या गुणवंताचा सत्कार देखील आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होणार आहे. सन्मान केला जातोय या विद्यार्थ्याचा. बाळा खूप शिक, खूप मोठा हो. आज सगळ्यांच्या वतीने तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि यानंतर या शुभेच्छा देतील ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आमदार साहेब माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून DCB ग्रुप काशीद यांच्या वतीने आज या ठिकाणी भव्य असे क्रिकेटचे सामने पार पडले. या सामने पाहण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मंचावर उपस्थित ज्या नावाने ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पूर्ण जिल्ह्यामध्ये गाजते ते सोयरे चषक. आमचे सोयरे प्रशांतजी नाईक, आमचे मित्र बाबूरावजी चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अमितजी नाईक, आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते ॲडव्होकेट मोहिते साहेब, सन्माननीय आमचे तिन्ही तालुका प्रमुख, भारतीय जनता पार्टी खाते, या पंचायतीचे विद्यमान सरपंच राणे ज्यांनी खऱ्या अर्थाने सतत ही 7 वर्ष स्पर्धा घेतली. ते आमचे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नेते भरत शेठ आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र, त्यांचे सर्व सहकारी, काशीदगावचे सर्व मान्यवर, सर्वपक्षीय मंचावरील सर्व मान्यवर नेतेगण, उपस्थित सर्व क्रीडाप्रेमी बंधू आणि मित्र. खरं अगोदर बोलायला पाहिजे होतं पण खरं ही देखील मजा आहे.
पण भरत शेठ बैलगाडी सम्राट निश्चित आहे आणि त्याच्यामुळे मध्यंतरच्या काळामध्ये भरत शेठनी बैलगाडा नाद सोडलेला, पण माझ्या विनंतीला सन्मान देऊन पुनश्च भरत शेठ या स्पर्धेमध्ये आले आणि आमच्यामध्ये कॉम्पिटिटर तयार झाले. आज अमित पण बैलगाडी सम्राट आहे, भरत शेठ आहेत आणि त्याच्यामध्ये मी एक माठ आहे. पण पुढल्या वर्षी निश्चित या दोघांना हरवण्याची जिद्द नक्की अंगीकार असं मला नक्की वाटतं, कारण मी हे स्पर्धक आहे. कुठलाही खेळ म्हटलं की आम्ही सगळेच त्या ठिकाणी असतो आणि कबड्डी, क्रिकेट, बैलगाडी जेवढे भूतळाचे खेळ आहेत ते आम्हाला राजकीय लोकांना काहीतरी शिकून जातं आणि त्यातून एक स्पर्धात्मक आम्ही लोकांशी संवाद करून खऱ्या अर्थाने राजकीयदृष्ट्या निवडणुका का ह्या सगळ्या आम्ही लढत असतो. पण आजचा हा मजेशीर सोयरे चषक आहे. हे आगळे वेगळे काहीतरी भरत शेठ करतो नेहमी आणि सतत आम्ही म्हणजे 2 वर्ष हा चषक या ठिकाणी भरवला जातो. मला वाटते मुरुड तालुक्यातला शेवटचा सामना क्रिकेटचे सामने असावेत. जशी 12 मे म्हणजे 11 मेला मी बैलगाडी स्पर्धा शेवटच्या भरवल्या, त्यानंतर स्पर्धा समाप्त होतात, तसे ही स्पर्धा क्रिकेट झाल्यानंतर पार पडल्यानंतर समाप्त होते. आणि खऱ्या अर्थाने मुरुडनी खूप काय मला दिलं आहे. माझे सगळे नेतेगण या ठिकाणी CM ठाकूर, निलेश या सगळे मान्यवर सगळे आहेत. मुरुड तालुक्याने राजकीयदृष्ट्या मला खूप काय दिलं. मला जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे देण्याचा मी प्रयत्न केला आणि म्हणून दुसऱ्यांदा आमदार होतो तसं असताना सगळ्यांचं योगदान मला लाभलं आहे, याचा निश्चित मला आनंद आहे. आज मंचावर खूप सगळे मान्यवर नेते आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत, खरं सगळ्यांची नावं घेणं क्रमप्राप्त आहे. पण भरत शेठचं निमंत्रण असं होतं की सर्वपक्षीय नेत्यांना या मंचावर मी बोलवणार. मी सांगितलं तुम्ही सगळ्यांनाही बोलवा, मला आनंद घेता येईल. खरं तर 3 वाजता यायचं ठरलं होतं पण आम्हाला उशीर झाला. प्रशांतने अगोदर सांगितलं की शेठ राजकीय काय बोलू नका, मग मी नाही बोलणार नाही आहे, कारण मध्येच मोहिते साहेबांनी सांगितलं आणि ते खरं आहे. पण आम्ही दोन्ही सोयरे पहिल्यापासूनचे मित्र आहोत आणि ते मैत्रीचं नातं कायमस्वरूपी ठेवत राहणार. त्यांचा पक्ष वेगळा आहे, माझा वेगळा आहे, पण शेवटी नातं हे अबाधित ठेवलं पाहिजे. त्यामुळे आम्ही नात्यामध्ये राजकारण कधी आणत नाही आहेत. आणि म्हणून मोहिते जे बोलले, मला माहीत नाही कदाचित काही राजकारण होऊ शकतं, तसं क्रिकेटमध्ये होऊ शकतं. त्याची वेट अँड वॉच आपण प्रत्यक्ष करू निश्चित, कारण बाबूरावमध्ये आहे हे मला अधिक काय बोलणार नाही आहे. पण खूप छान सामने या ठिकाणी DCB ग्रुपने पार पाडले. आयोजकांना धन्यवाद देतो, विशेषतः निवेदक जे कॉमेंटेटर आहेत त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांच्यामुळे ही स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगत येते. आणि या स्पर्धेमध्ये पारगावचा संघ खरं म्हणजे विजयी झाला, त्यांचं त्रिवार अभिनंदन करतो. उपविजेता संघ अलिबागचा आहे, त्यांचा अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये ज्या संघांनी सहभाग दिला आहे त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो. आणि पुढल्या वर्षाच्या वीर दमदार आमदारची स्पर्धा आहे, जो दोघांचा नातू आहे, त्या स्पर्धेला आपल्याला निमंत्रित करतो. पुढल्या वर्षी आपण त्या स्पर्धेचा आनंद घ्यायला नक्की या. त्या ठिकाणी डबल गाडी स्पर्धा आहे, म्हणजे तिथं 2 बैल आहेत. तशी माझ्या उद्या 2 गाड्या आहेत त्या ठिकाणी, एक थार आणि दुसरी गाडी आहे. एक ओनरसाठी आहे आणि एक खेळाडूसाठी आहे. आणि अतिशय सुंदररित्या त्याही स्पर्धा निश्चित पुढल्या वर्षी आपल्या MD फाउंडेशनच्या माध्यमातून पार पडू. पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून आमच्या सगळ्या मान्यवरांच्या वतीने खूप साऱ्या धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर 2 मिनिटात आपण बक्षीस समारंभ घेऊ. झाले फक्त शेवटची पारितोषिक आहेत. चालेल, धन्यवाद साहेब, आपण एवढा वेळ या स्पर्धेसाठी दिलात. आणि खऱ्या अर्थाने पुढल्या वर्षीची अनाउन्समेंट या सोयरे चषकात पुढल्या वर्षी काय, तर पुढल्या वर्षी संघ मालकाला दिलं जाणार आहे एक गाय वासरू दिलं जाणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, जे आतापर्यंत महाराष्ट्रात कुणीच नसेल दिलं. खिलार गाय आणि गाय वासरू. आणि बक्षीस समारंभ देखील करतो आपण तिकडे. हॅलो हॅलो चेक. आपण पारितोषिक वितरण समारंभाच्या सोहळ्याला सुरुवात करतोय. मी सर्व क्रिकेट रसिकांना आणि सर्व खेळाडूंना, सर्व संघांना विनंती करतोय, सर्व ग्रामस्थांना आणि प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या समोर यावं, कारण पारितोषिक वितरण समारंभ सुरू होतोय. सर्वात प्रथम आपण सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकानं सुरुवात करणार आहोत. मी विनंती करतोय परवेश शेठ बेलोसे, आपण इकडे या. संघ
ओके ठीक आहे. आणि तो उभा राहा ना बाजूला माझ्या, म्हणजे प्रथम हे ना संघ मालक डायरेक्ट ना. प्रथम क्रमांकाचा विजेत्या संघाच्या संघ मालकास आपण सर्वात प्रथम इथे सन्मानित करणार आहोत. तर संघ मालक विकी खोपकर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. कारण काही कारणास्तव सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचा काही कार्यक्रम आहे आणि पारगाव संघाचे कर्णधार यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा आम्हाला जॉईन करा. कारण आवाज येतोय मित्रांनो, ते थोडेसे घाबरत आहेत. येस, जरा जोरदार टाळ्या. विजेत्या संघाचा संघ मालक विकी खोपकर. मी सुद्धा हळूच बोलतोय. येस, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेण्यासाठी पारगाव संघाचे संघनायक कर्णधार यांना विनंती आहे. सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते वितरित केलं जाते एक अनोखं असं हे पारितोषिक, अर्थात 2 बैलांची जोडी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना संपूर्ण भारतामध्ये हे पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळतंय असं अनोखं पारितोषिक. खऱ्या अर्थानं या DCB ग्रुप आयोजित सोयरे चषकामध्ये नाविन्यपूर्ण बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतोय ते फोटो सेशन केलं जातंय. आपल्या सर्वांचे लाडके नेते दमदार आमदार, एक सर्वसामान्य व्यक्ती ते आमदार, हा प्रवास त्यांचा अभूतपूर्व राहिलाय. नीती असेल तर नियती सुद्धा साथ देते, नीती असेल तर नियती सुद्धा साथ देते आणि एक सर्वसामान्य व्यक्ती दिग्गजांना मात देते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी, आपले मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून अगदी बिझी शेड्यूलमधून आपण या स्पर्धेला हजेरी नोंदवलीत, उपस्थिती दर्शवलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सन्माननीय प्रशांत शेठ नाईक, आपले सुद्धा अगदी मनपूर्वक आभार. कारण हा सुद्धा एक दिलदार मनाचा माणूस आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठी चॅम्पियन ट्रॉफी अलिबागमध्ये ही स्पर्धा आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे सन्माननीय अमित शेठ नाईक, असे अनेक आपण पाहतो इथे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी आलेले आहेत. सन्माननीय ॲडव्होकेट मनोजजी शिंदे, सन्माननीय ॲडव्होकेट महेशजी मोहिते आणि सर्वच कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण पाहतोय अलिबागचा संघ आणि त्या अलिबागच्या संघाला ॲप्रिशिएट करण्यासाठी, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी एक दिलदार आणि दानशूर व्यक्ती, अर्थात अलिबागचे प्रथम नागरिक सन्माननीय नगराध्यक्ष प्रशांत शेठ नाईक, एक छोटासा फोटो सेशन, फोटोग्राफ आठवणींसाठी एक फोटोग्राफ काढला जातोय. या स्पर्धेची कायमस्वरूपी आठवण राहावी यासाठी आपल्या सर्व या लहान लहान मुलांना आपल्या संपूर्ण संघाचं कौतुक करत असताना आपण पाहतोय की सुंदर विहंगम हे दृश्य. प्रशांत शेठ नाईक, खरंच या मुलांनी खूप मेहनत केली. खूप लहान लहान मुलं आहेत, 15 वर्षाची, 16 वर्षाची, 17 वर्षाची, 18, 22 आणि 24 वर्षाची ही मुलं, परंतु अप्रतिम संघर्ष आणि मेहनत, त्याचप्रमाणे प्रॅक्टिस याच्या जोरावरती त्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. परवेश शेठ आम्हाला जॉईन करा. परवेश शेठ प्लीज वेलकम. कारण आता मात्र आपण उर्वरित पारितोषिकं देऊन सर्व खेळाडूंचा सन्मान करणार आहोत, त्यांचा गुणगौरव करणार आहोत, त्यांचं कौतुक करणार आहोत. कारण सलग 3 दिवस या खेळाडूंनी मेहनत केलेली आहे. भर उन्हामध्ये जिथे आपल्याला फक्त उभं राहायला त्रास होतो तिथे ही मुलं, हे खेळाडू खेळत होते. सन्माननीय रमेशजी कासार यांना विनंती आहे, सर आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच.
सेमी फायनल मॅन ऑफ द मॅच सुमित डोंगडे. प्लीज वेलकम सुमित. या स्पर्धेमध्ये 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय सुमित डोंगडे, मॅन फ्रॉम पारगाव. अगदी हसमुख चेहरा परंतु अगदी जिद्दी असा हा खेळाडू, विजुगुषी वृत्ती असलेला हा खेळाडू, अप्रतिम 38 धावा त्याने आपल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये केल्या होत्या. मनपूर्वक अभिनंदन सुमित. पुन्हा एकदा तोच त्वेष आणि तीच बॅटिंग आम्हाला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण वळणार आहोत फायनल मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय चंद्रकांतजी कासार यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी वितरित करणार आहोत. फायनल मॅन ऑफ द मॅच 5 चेंडू आणि 20 धावांचा रतीब ओतला. त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना 1 गडी ज्याने बाद केला तो फायनलच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय रितेश पाटील. प्लीज वेलकम रितेश. रितेशने खऱ्या अर्थानं या संपूर्ण संघाला जीवदान दिलं, कारण त्यांचा संघ स्पर्धेमधून बाहेर फेकला गेला असता, परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये लागोपाठ 3 षटकार मारून एक विक्रम नव्हे तर आपल्या संघाला दिलं त्यानं नई जिंदगी. वेल डन रितेश. प्लीज वेलकम. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि हे दुसरं मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, ज्याने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी जबरदस्त फलंदाजी सुद्धा केलेली आहे, असा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय पारगाव गावचा रितेश पाटील. सन्माननीय नंदकुमार काते यांच्या शुभ हस्ते एक सुंदर अशी ट्रॉफी देऊन आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सोयरे चषक या स्पर्धेचा रितेश पाटील याला सन्मानित करणार आहोत. वेल डन रितेश. मनपूर्वक अभिनंदन. 1000 रुपयांचा रोख पुरस्कार आणि त्याचप्रमाणे एक आकर्षक सुंदर अशी नेहमीच स्मरणात राहणारी आणि अभिमान वाटणारी ही ट्रॉफी आपण पाहतोय. रितेश याला आपण सन्मानित केल्यानंतर वळणार आहोत आपण उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये फक्त 3.4 षटकं ज्याने टाकली, परंतु तब्बल 8 गडी बाद करण्याचा विक्रम केला. संस्कार स्पोर्ट्स सर्वे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय सोहम खोपकर. एक छोटासा कमी वयाचा, कमी उंचीचा, कमी बॉडीचा, कोणालाही माहीत नसलेला आणि त्याला असं वाटलं पण नसेल स्वप्नात कधी की आपण या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरू. वेल डन. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोहम यांच्यासाठी. क्या बात आहे सोहम. अप्रतिम गोलंदाजी. त्याचप्रमाणे तब्बल 4000 रुपयांचा कॅश प्राइज. उत्कृष्ट गोलंदाज, एक ट्रॉफी. मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट फलंदाज या पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजांची पिटाई करणारा आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकणारा, 32 चेंडू आणि 92 धावा फटकावणारा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय SJ टायगर अलिबाग संघाचा मृणाल वर्सोलकर. 4000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचप्रमाणे आकर्षक सुंदर अशी ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. सन्माननीय प्रवीणजी घोले यांना विनंती असेल सर, आपण आपल्या शुभ हस्ते या आकर्षक खेळाडूचं, लाजवाब खेळाडूचं इथे सन्मान करायचा आहे, गुणगौरव करायचा आहे. वेल डन. मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा मृणाल. अगदी कमी वयामध्ये फार मोठी उंच झेप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. फक्त 24 वर्षाचा हा खेळाडू आहे. यानंतर आपण वळणार आहोत सर्वांचंच लक्ष ज्या पारितोषिकाकडे लागलेलं असतं, अर्थात तब्बल 8000 रुपये कॅश प्राइज आणि आकर्षक चमचमणारा चषक मॅन ऑफ द सिरीज. 35 चेंडूंचा ज्याने सामना केला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हायएस्ट रन मेकर, रन मशीन, 133 धावा जोडणारा, 3 चौकार आणि 19 घणाघाती षटकार मारणारा कोण असावा? यस, स्वतः आलेला आहे सुमित डोंगडे. वेलकम सुमित. सन्माननीय प्रदीपजी मुकादम यांना विनंती आहे, एक मराठी उद्योजक परंतु थोडेसे लाजाळू, मागे राहतात बॅक ऑफ द स्टेज, परंतु अप्रतिम त्यांचं योगदान राहिलंय. धन्यवाद प्रदीपजी. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि सुमितसाठी
माझ्या शब्दामधून काही एक ओळी. दे दनादन धूम धडाका, गोलंदाजाच्या मनात भरवतोय थरथराट. चौकारांसाठी झपाटलेला, षटकारांसाठी पछाडलेला हा फलंदाज आहे धडाकेबाज. वेल डन सुमित. येस येस. आणि आता मात्र आपण सुमित डोंगरे यांचं मनोगत घेणार आहोत. नक्कीच टुर्नामेंट एक नंबर झाली आणि पहिल्यांदा मी जेव्हा आलेलो सारसोलीला प्रदीपनीच मला बोलवलेला आणि मी परवेशच्या टीममध्ये पहिल्यांदा आलेलो आणि तेव्हापासून माझी काशीदची जी मैत्री आणि गाव असं आहे ना, जीवाला जीव देणारं सर्व गाव आहे. कधीच आपल्याला मला खंत एकच वाटतं, दादा असताना भांड्यादा त्याला भरपूर मिस करतो आम्ही, कारण त्याच्यासारखा माणूस आणि पूर्ण टीम किंवा गावाला कुठलं पण काम असू दे भांड्यादा असला ना कधीच कोणाला काही कमी पडून देत नव्हता. आणि मी आता सिरीज भेटलेली आहे ना, मी भांड्यादाला डिलीट करतो, कारण काय माहिती आहे त्याच्यासारखा माणूस होणे नाही, कारण दोस्ती दुनियाचा राजा माणूस होता. ओके, धन्यवाद. तर हा होता मित्रांनो सुमित डोंगरे. थोडासा इमोशनल झाला आहे कारण बंड्यादादा नाही आहे, परंतु त्यांनी हे जे त्याला पारितोषिक मिळालेलं आहे ते बंड्यादादाला समर्पित केलेलं आहे, डेडिकेट केलेलं आहे. तर ही आहे प्रेमभावना आणि हे आहे त्या अर्थात त्यांची मैत्रीचे ऋणानुबंध. धन्यवाद. मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतोय, तुमच्या संघाचं अभिनंदन करतोय. थोडासा इमोशनल असा हा एक ही वेळ होती. तर वळूया मित्रांनो आपण तृतीय क्रमांकाकडे. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत संस्कार स्पोर्ट्स सर्वे. सन्माननीय सरपंच संतोषजी राणे यांच्या शुभ हस्ते आपण तृतीय क्रमांकाची ही ट्रॉफी 2011चा विश्व चषक आपण पाहिला असेल त्याची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळते. सन्माननीय सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ही ट्रॉफी वितरित केली जात आहे. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत संस्कार स्पोर्ट्स सर्वे आणि संघ मालक आहेत विकी खोपकर. मनपूर्वक अभिनंदन बॉईज. वेल डन. अप्रतिम तुमची कामगिरी राहिलेली आहे. मग राज धारवे असेल, निखिल धारवे असेल, सर्व लोकल खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर आपण द्वितीय क्रमांकाकडे वळणार आहोत. द्वितीय क्रमांकाचे संघ मालक अर्थात सुशांत जी जाधव आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत SJ टायगर अलिबाग. मी अलिबाग संघाचे संघनायक आणि सर्वच लहान खेळाडूंना विनंती करणार आहे की आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठाकडे यावं. अक्षय पाटील येतोय, करण तोडणकर सुद्धा येतोय, कारण अगदी लहान लहान मुलं कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडे आयकॉन सुद्धा नव्हता. एक वेळ अशी होती, परंतु तरीही आपल्या जिद्दीच्या जोरावरती, विजुगुषी वृत्तीच्या जोरावरती आणि आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांनी इथपर्यंत मजल मारलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. सर्वांनाच विनंती असेल, आमचे पाहुणे आणि आमचे सर्वच आयोजक आणि आमचे सर्व मान्यवर यांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते ही सुंदर अशी ट्रॉफी, हा आकर्षक चषक देऊन या सर्व खेळाडूंना आपण सन्मानित करावं. आणि त्या संघाचे अंडरआर्म क्रिकेटचे संघ मालक साबिर शेख, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. आणि आता मात्र आपण प्रथम क्रमांकाकडे वळणार आहोत. सॉरी, प्रथम क्रमांक आपण दिलेलाच आहे. येस. तर मित्रांनो, पारितोषिक वितरण समारंभाचा सोहळा इथे संपलेला आहे. मी पुन्हा एकदा विजेत्या संघाचे, त्याचप्रमाणे खेळाडूंचे आणि संघ मालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय, आभार व्यक्त करतोय. आणि आमचे पत्रकार सन्माननीय महेंद्र शेठ खैरे, महेंद्रजी खैरे यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार व्यक्त करतोय. आणि या ग्रामस्थांचे आभार, या आयोजकांचे आभार. आणि जर कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतोय आणि पारितोषिक वितरण समारंभाचा सोहळा इथे संपलेला आहे असं जाहीर करतोय आणि आपली सर्वांची रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुढल्या वर्षी नक्की येऊ.